वचनांच्या महालांना जेव्हा वास्तवाची धडक बसते तेव्हा जनतेच्या प्रश्नांनी सत्तेची झोप उडते. नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर अत्यंत गंभीर टीका केली आहे. अण्णा हजारे म्हणतात की मोदींनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. ही केवळ एका व्यक्तीची टीका आहे का, की देशातील कोट्यवधी लोकांच्या मनातील प्रश्न आहे? महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, इंधन दरवाढ आणि आर्थिक विषमता, विकासाच्या दाव्यांमागचं वास्तव काय आहे, याच विषयावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. 2014ची लोकसभा निवडणूक भारतीय राजकारणातील ऐतिहासिक निवडणूक मानली जाते. त्यावेळी भ्रष्टाचार, महागाई आणि प्रशासनावरील नाराजी मोठ्या प्रमाणात होती. देशाला नवनेतृत्व हवं होतं. नरेंद्र मोदी यांनी देशाला अनेक आश्वासने दिली. अच्छे दिन, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना न्याय, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, काळा पैसा परत आणणे, विकासाभिमुख अर्थव्यवस्था. देशातील मोठा वर्ग या आश्वासनांमुळे प्रभावित झाला. परंतु आज 10 वर्षानंतर अनेक लोक प्रश्न विचारत आहेत, त्या आश्वासनांचं काय झालं? अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे. त्यांनी पंडित नेहरूंपासून अनेक प्रधानमंत्री पाहिले, परंतु इतक्या मोठ्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याची निराशा त्यांना आज प्रथमच दिसते. त्यांच्या मते महागाई वाढली, बेरोजगारी कायम आहे, शेतकरी संकटात आहेत, सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. अण्णा हजारे यांचे वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. सर्वसामान्य नागरिकाला सर्वाधिक त्रास कोणत्या गोष्टीचा होतो? तर उत्तर आहे महागाई. गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला यांच्या किमती मोठी वाढ झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की जागतिक परिस्थितीमुळे हे घडले, तर विरोधक म्हणतात देशांतर्गत आर्थिक धोरणामुळे महागाई वाढली. आज लाखो तरुण उच्च शिक्षित आहेत, पण त्यांना रोजगार नाही. अनेक युवक स्पर्धा परीक्षा देत आहेत, कंत्राटी नोकऱ्या करत आहेत, स्थलांतर करत आहेत, काही जण तर परदेशात नोकरी शोधत आहेत. मग प्रश्न निर्माण होतो, शिक्षण पूर्ण केल्यानंतरही नोकरी मिळत नसेल तर तरुणांचा विश्वास कसा टिकेल? भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, मात्र आजही अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत, हवामान बदलाचा फटका सहन करत आहेत, उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आहेत, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी बाजारातील घसरण. यामुळे शेतकरी अडचणीत आहे. या चर्चेत सरकारची बाजू देखील समजून घेणे महत्वाचे आहे. सरकारच्या मते भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थापैकी एक बनला आहे. पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत, डिजिटल क्रांती झाली आहे, महामार्ग, रेल्वे, विमानतळ वाढले आहेत, UPI सारखी व्यवस्था जगात आदर्श ठरली आहे. एका बाजूला सरकार विकासाचे दावे करत आहे, तर दुसऱ्या बाजूला महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्न गंभीर आहेत. मग वास्तव काय आहे? वास्तव हे आहे की देशात विकास झाला आहे, परंतु विकासाचे फायदे मात्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत समान प्रमाणात पोहोचले नाहीत. मग हा विकास नेमका कोणाचा? हाच खरा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणे म्हणजे देशविरोधी भूमिका नाही, उलट टीका म्हणजे सुधारण्याची संधी. अण्णा हजारे यांच्यासारख्या व्यक्ती प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यावर चर्चा होणे आवश्यक असते, कारण लोकशाहीची ताकदच प्रश्न विचारण्यात आहे. देशाला फक्त विकासाचे दावे नकोत, तर विकासाचा अनुभव हवा आहे. तरुणांना रोजगार हवा आहे, शेतकऱ्यांना हमीभाव हवा आहे, सामान्य माणसाला महागाईपासून दिलासा हवा आहे. सरकारला जनतेच्या अपेक्षांची जाणीव असायला पाहिजे. अण्णा हजारे यांची टीका योग्य की अयोग्य याचा निर्णय शेवटी जनता करेल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, लोकशाहीत प्रश्न विचारणे थांबले तर लोकशाही कमकुवत होते. सत्ता बदलली मात्र प्रश्न तसेच राहिले. जनतेच्या स्वप्नांचे हिशेब मात्र अजूनही बाकीच राहिले. आपण पाहत होता थेट वार्ता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत.